मेलडी माड़ी आज रमते आवे। हे रमते आवे माड़ी आवे, मेलडी माड़ी आज आवे। आता जो तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असे ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळून जाणार। आता तुम्हाला हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करून घ्यायचं आहे। अलाइट मोशन ओपन केल्यानंतर तुम्हाला बिटमार्क प्रीसेट प्लस सेकेपिक प्रीसेट हे दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट करून घ्यायचे आहे। इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारचा इंटरफेस असं बघायला मिळून जाणार। तुम्हाला स्टार्टिंगला यायचं आहे। स्टार्टिंगला आल्यानंतर आता तुम्हाला इथं फोटो ॲड करायचा आहे। फोटो ॲड करण्यासाठी प्लसवर क्लिक करून मीडियावरती यायचं आहे। तुम्हाला जो इथं फोटो ॲड करायचा आहे त्या फोटोवर क्लिक करायचं आहे। केल्यानंतर फोटोच्या लेअरवर क्लिक करायचं आहे आणि सगळ्यात लास्टला यायचं आहे। आल्यानंतर इथं तुम्हाला 2 नंबरचं ऑप्शन मिळणार, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। केल्यानंतर स्टार्टिंगला यायचं आहे। आल्यानंतर पहिल्या बीटवरती यायचं आहे। आल्यानंतर आता इथं तुम्हाला फोटोला कट करण्यासाठी इथं 3 नंबरचं ऑप्शन मिळणार, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। केल्यानंतर तुम्हाला आता दुसऱ्या बीटवरती यायचं आहे। परत तुम्हाला इथं फोटोला कट करायचं आहे। तिसऱ्या बीटवरती यायचं आहे, फोटोला कट करायचं आहे आणि चौथ्या बीटवरती यायचं आहे आणि इथून फोटोला कट करायचं आहे। फोटोच्या लेअरवर क्लिक करून सगळ्यात खाली आणायचं आहे। काही अशा प्रकारे सर्व फोटोला करून घ्यायचं आहे। ह्यावाल्या जर फोटोला पण करून घ्यायचं काही अशा प्रकारे आणि याला पण। तर काही अशा प्रकारे केल्यानंतर तुम्हाला स्टार्टिंगला यायचं आहे। स्टार्टिंगला आल्यानंतर जे मी तुम्हाला एक PNG दिली आहे ती ॲड करण्यासाठी प्लसवर क्लिक करून मीडियावरती यायचं आहे। आल्यानंतर तुम्हाला त्या PNGवर क्लिक करायचं आहे। तर काही अशा प्रकारची आपली PNG आहे। तर PNGला काही अशा प्रकारे वरती आणायचं आहे आणि इथं ठेवायचं आहे। तर सगळ्यात लास्टला यायचं आहे। इथं 2 नंबरचं ऑप्शन मिळणार, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। केल्यानंतर तुम्हाला 7.13 सेकंदावरती यायचं आहे आणि इथून कट करून घ्यायचं आहे। केल्यानंतर लेअरवरती क्लिक करायचं आहे PNGच्या आणि काही अशा प्रकारे इथं ठेवायचं आहे। तर आता इथून बॅक येऊन जायचं आहे। बॅक आल्यानंतर सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर इथं तुम्हाला पहिल्या फोटोच्या लेअरवर क्लिक करून इफेक्टवर जाऊन 3 डॉटवरती यायचं आणि इथून कॉपी पेस्ट करायचं आहे। परत बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे आणि इथं तुम्हाला पहिल्या फोटोच्या लेअरवर क्लिक करून हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता काही अशा प्रकारचा आपला इफेक्ट दिसून येणार। तर परत बॅक यायचं आहे, सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। आता तुम्हाला दुसऱ्या फोटोच्या लेअरवर क्लिक करून हा इफेक्ट पण इथून कॉपी करून घ्यायचा आहे। बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। आता दुसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करण्यासाठी फोटोच्या लेअरवर क्लिक करून इफेक्टवरती यायचं आणि इथून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। परत बॅक यायचं आहे, सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। आता तुम्हाला तिसऱ्या फोटोच्या लेअरवर क्लिक करायचं आहे। केल्यानंतर इथून हा इफेक्ट कॉपी करायचा आहे। परत बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। केल्यानंतर परत बॅक यायचं आहे, सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। तर 4 नंबरचा जो फोटोची लेअर आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथून कॉपी पेस्ट करून घ्यायचं आहे। परत बॅक यायचं, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे आणि तिथं 4 नंबरच्या फोटोच्या लेअरवर क्लिक करून हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचं आहे। परत बॅक यायचं, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर बॅक यायचं आहे, सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे आणि आता हा जो काही फोटो आहे त्या फोटोच्या लेअरवर क्लिक करून हा इफेक्ट पण इथून कॉपी करायचा आहे। परत बॅक यायचं, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर आता जो ह्यावाला फोटोला पण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। परत बॅक यायचं आहे। आता बिटमार्क प्रीसेट म्हणजे सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे आणि इथं तुम्हाला 3 लेअर दिसणार आहे। 3 लेअरला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। केल्यानंतर इथून कॉपी करून घ्यायचं आहे। कॉपी लेअर केल्यानंतर परत बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आता बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे आणि इथून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। 3 लेअरला सिलेक्ट करायचं आहे, सगळ्यात लास्टला यायचं आहे। खाली तुम्हाला काय काय दिसणार त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। तर एवढं झाल्यानंतर आता तुम्हाला जे मी व्हिडिओ क्लिप दिली आहे ती ॲड करण्यासाठी प्लसवर क्लिक करून मीडियावरती यायचं आहे आणि त्या व्हिडिओ क्लिपवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। तर काही अशा प्रकारची आपली व्हिडिओ क्लिप आहे। तर त्या व्हिडिओ क्लिपच्या लेअरवर क्लिक करायचं आहे। ब्लेंडिंग ओपेसिटीवरती येऊन तर लायटनवरती जायचं आणि इथं स्क्रीन करून घ्यायचं आहे। केल्यानंतर सगळ्यात लास्टला यायचं आहे। आल्यानंतर तुम्हाला ह्या व्हिडिओची लेअर यातून एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे। तर तुमचा व्हिडिओ एकदम क्रिएट झालेला आहे। त्याला सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला एक शेअरचं ऑप्शन मिळणार, त्यावर तुम्हाला क्लिक करून त्या स्पॉटवर क्लिक करून घ्यायचं आहे। केल्यानंतर तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाईल।